या आणखी मंडळ उभे करायला लागलं. नमस्कार, आपण या ठिकाणी चापानेरला आलो आहोत. एक दिंडी आहे जी या कन्नडहून पंढरपूरला जाणार आहे. तर ते मुख्य महाराज आपण त्यांचा एक्झॅक्टली अनुभव काय आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आषाढी एकादशीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू. बोला महाराज. श्री क्षेत्र चापानेर ते पंढरपूर निघालेला पायी दिंडी सोहळा अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजनामध्ये आमचा हा सोहळा असतो. चापानेर पासून आम्ही निघाल्यानंतर एक 17 दिवसाचा प्रवास या सोहळ्यामध्ये आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही 3 दिवस त्या ठिकाणी थांबतो. सुंदर अशा प्रकारे नियोजन, अन्नदाते वर्ग हे अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन करतात. सकाळी उठल्यानंतर आम्ही काकड्याला सुरुवात करतो. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना, आमच्या भजनी मंडळांना चहा पाण्याची व्यवस्था होते. एक 7-8 वाजता एक 2-3 तासानंतर सुंदर अशा प्रकारचा नाश्ताही त्या ठिकाणी वारकऱ्यांना होत असतो. दुपारचे जेवण हे 12 ते 1च्या दरम्यान होतात. नंतर एक 2-3 तास वारकरी हे सुंदर अशा प्रकारे आराम त्या ठिकाणी करतात. पुन्हा एक 2 तास प्रवास झाल्यानंतर 6 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ होतो. 7 ते 8 या वेळेमध्ये कीर्तनाचा अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर 8च्या नंतर महाप्रसादाचा लाभ होतो. आणि महाप्रसादाचा लाभ झाल्यानंतर 9 वाजता वारकरी झोपतात. पुन्हा सकाळी 4 वाजता उठतात. आणि हा नित्यनेम चालू असताना यात सगळ्यात बहुमोल असं जे योगदान लाभतं ते म्हणजे आमचे असणारे सर्वच्या सर्व अन्नदाते, सोबत चालणारे भजनी मंडळ, सोबत चालणारे कीर्तनकार, सोबत चालणारे वारकरी, या सर्वांमुळे या पायी दिंडी सोहळ्याला अतिशय सुंदर अशा प्रकारची शोभा त्या ठिकाणी वाढते. आज आपली दिंडी नेवासा फाटा या ठिकाणी सोपान गंगाधर कुदनर यांच्याकडे गेल्या 17 वर्षापासून आपण या ठिकाणी येतो. 17 वर्षापासून चांगल्या प्रकारची सेवा हे कुटुंब, हा परिवार आमच्या या पायीवारी सोहळ्याची त्या ठिकाणी करतो. माझ्यासोबत बरेचसे जुने वारकरी आहेत. त्या वारकऱ्यांमध्ये जुने आमच्या आजोबासोबत चालणारे वारकरी म्हणजे आमचे तोतारामाबा घुले त्या ठिकाणी आहेत. यांचं वय आज माझ्या माहितीनुसार 80+ 82 असं वय त्यांचं आहे. परंतु तरी सुद्धा रथासोबत ते अतिशय नम्रतेने सर्वांना घेऊन चालतात. महाराजांच्या आबांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर सुंदर अशा प्रकारचा संपूर्ण गाथा त्यांचा पाठ आहेत. म्हणजे आम्हाला पुढे जर अडचण आली तर आबांचं बहुमोल असं मार्गदर्शन त्या ठिकाणी आहेत. अशी ही 67 वर्षाची परंपरा वैकुंठवासी गुरुवर्य वैजनाथ महाराज कर्डिले चापानेरकर, कन्नड तालुक्यातील चापानेर गावातील वैजनाथ महाराज यांची ही 67 वर्षाची परंपरा आहेत. मी बाबांचा त्या ठिकाणी नातू आहेत. म्हणजे 3ऱ्या पिढीचा परमार्थ या ठिकाणी आमच्या घरातून म्हणावा किंवा चापानेरकर निवासींकडून त्या ठिकाणी घडत आहेत. या दिंडीमध्ये बऱ्याचशा प्रकारचे वारकरी कोकरी, चिंचखेडा, डोनगाव, आटेगाव, तांडा, गुदमा, वैजापूर, आवराळा, शेरुडी, जळगाव अशा बऱ्याचशा ठिकाणचे वारकरी या दिंडीमध्ये असतात. आणि म्हणून सुखकर असा सोहळा आमचा त्या ठिकाणी चालू आहे. आषाढी एकादशी निमित्त मला तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव काय? देवशयनी एकादशी. हो, देवशयनी एकादशी. हो. बरं, काय या ठिकाणी विष्णूंचं काय सुरू होतं? इथून योग निद्रा सुरू होते. योग निद्रा सुरू त्या ठिकाणी. लाडके दैवत जे आहेत, प्रिय दैवत जे आहेत, विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये येतात. शेषशाही निद्रा, बरोबर आहे? हो, 4 महिन्याचा चातुर्मास त्या ठिकाणी सुरू होतो. या 4 महिन्यासाठी देवाचे देव महादेव मग येतात त्या ठिकाणी, बरोबर आहे? बरोबर. हो, श्रावण महिना त्यामध्ये असतो. एकादशीला परत आपले लाडके भगवंत विष्णू जागृत होऊन परत आपला सृष्टीचा भार सांभाळतात. 4 महिने चातुर्मास त्याला म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली आहे? श्री संत ज्ञानेश्वरायांनी. बरं, पसायदान कुणी लिहिलंय? ज्ञानेश्वर माऊलींनीच हे पसायदान सर्वांसाठी लिहिलेलं आहे. महाभारताचा अनुवाद कुणी केलाय? महाभारताचा मराठीमध्ये अनुवाद नाही, संत ज्ञानेश्वरांनी. संत ज्ञानेश्वर माऊलींनीच केलेलं आहे. संत एकनाथांची समाधी कुठे आहे? पैठण. बरं, तुकाराम, संत तुकारामांची समाधी कुठे आहे? देहू. कितव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती? वयाच्या 22व्या वर्षी, सरासरी 21व्या वर्षी समाधी घेतली होती. त्यांना किती भाऊ होते, किती भाऊ बहीण होते? 4 जण होते. 4 भावंड. काय नाव सांगता येतील? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई त्यांची लाडकी बहीण. 4 नंबर. धन्यवाद, थँक्यू. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.